आपण मी जे काटेवाडी सरकारांसाठी केलं, जे आजपर्यंत मला करावं असं वाटलं, की माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मला कधी स्वप्न पडलं नव्हतं की मी कधीतरी मतदानात निवडणुकीला उभी राहील आणि मला तुम्ही मतदानात द्याल कधीतरी, त्याच्यामुळे मी काम करावं. त्याच्यामुळे माझी तुमच्याकडनं तशी काही अपेक्षा मी कधी नव्हती. त्याच्यामुळे जे तुम्ही इतके दिवस प्रेम देताय हेच माझ्यासाठी खूप आहे. आज काय तुम्हाला मागायला आली अशा तर भाग नाही. तुम्हाला माहिती आहे जे काय चाललेलं आहे ते. आज मी जे काय काटेवाडीसाठी केलेलं आहे ते मला काय उद्याची स्वप्न मला नव्हती ना, उद्याचं मला काही आधीच काही भविष्य कळलेलं नव्हतं. त्याच्यामुळे असा काय तुम्ही समज करून नको नका की तेव्हा तुम्ही जे काम करत होते ते या गोष्टींसाठी करत होते. पण आज हे जे इतिहासानं हा सगळ्यांनाच एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आणून सोडलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुका तर होतच असतात दरवर्षी, दर 5 वर्षांनी विधानसभा लोकसभेच्या निवडणुका येतात. पण यावेळेसची निवडणूक सगळी वेगळीच आणि मला माहिती आहे सगळ्यांना अनेकांना वेगवेगळे प्रश्न आहेत. पण निदान काटेवाडीकरांना तरी माहिती आहे की नक्की आपल्याला कुठं जायचंय, आपल्यासाठी काय बरं आहे काय बुरं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला काय फार तोड करून सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे मी बाकी जास्त काही बोलत नाही. तुम्ही सगळी घरातलीच माणसं आहात, माझ्या कुटुंबातली माणसं आहात. त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच सांगायचंय की घड्याळ तेच आहे, फक्त वेळ नवीन आहे.